नमस्कार मंडळी, मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, आपल्या कुंभवडे गावात बानेवाडीचा आज दहीहंडी उत्सव हो. पूर्ण व्हिडिओ मी तुमका आता दाखवणार आहे थोड्याच वेळाचा. तुम्ही बघू शकता. धन्यवाद. हे बघा, मी आता इकडे वाडीत चाललेले ठिकाणबंदी मंदिराकडे आणि तिकडेची तुमका मी आता दहीहंडी दाखवणारच आहे. बघा, असं या वाडीतनं आमचे असे वाटेत बनलेले बघा, पायवाट. मी आता पुढे पुढे चाललंय तिकडे ठिकाणबंदी मंदिरकडे. तुमका तिकडचा आज गोपाळकाला पूर्ण भाग मी दाखवणार आहे. हे बघा, आमचा ठिकाणबंदी मंदिर इकडे आहे. आणि तुमका आता थोड्याच वेळा तिकडची दहीहंडी दाखवणार आहे. तर थोड्या टायमात दहीहंडी बांधणार इकडे. आमचं वाडीचा वाटो आहे बघा. हो बघा, ठिकाणबंदी मंदिराचं गेट हा. मंदिर दाखवतो इकडे. थोड्या टायमात इकडे हंडी बनतील. हे बघा, ठिकाणबंदी मंदिर आमचं वाटीचा वाटो आहे इकडे. आणि आता थोड्याच वेळा तिकडे हंडी बांधणार. आता तुमका मी दाखवणार इकडतो कार्यक्रम पूर्ण हंडी घेतलो. असो वाडीत आमचो इकडचो परिसर असो. बरीच घरा आहेत, 100-200 घरा आहेत वाडीचा. आता पोरके सगळे मुंबईत गेले, जास्त कोणाचा हंडीत उतरत नाही हो. हे बघा, वाडी ठिकाणबंदी मंदिर इकडे. आता तुमका देव दाखवते. बघा, हे आमचं वाडीतलं ठिकाणबंदी. हे बघा, याचं तुम्ही आता दर्शन घेऊ शकता. आणि बघा, हे पोरग्याने बघा ट्रॉफी किती क्रिकेटच्या इकडे आणलेले ते बघा. आणि या मंदिरातच ठेवलेली बानेवाडी. हे बघा, आता मी इकडे चव्हाट्यावर इलेलो आहे. बानेवाडीचा चव्हाटो तुमका दाखवतो इकडचो. आणि आमचे गावकार प्रमोद बाने. हे बघा, हे मेन गावकारच आमच्या वाडीचे. आता आता हंडी आज आणि आता थोड्या टायमात तुम्ही बांधणार आहात. तर काय तयारी काय चालली आहे आता? म्हणजे काय, संजू बांधू खाली हंडी बांधता, तिकडे ढोल बिल सगळे पोरगे चढवतात. आता तो थोड्या टायमानं वर घेऊन येत, तिका पुजून बिजून. आणि आता नंतर सगळे पोरगे टोरगे हे हंडी बांधतील. हे बघा, या चव्हाट्यावरती ही जागा. आणि हे बघा, ही उंचावरती अशी इकडे हंडी बांधली जाता. आता मी तुमका थोड्या टायमात दाखवणार आहे इकडतो उत्सव काय आपल्या बानेवाडीतलो. आणि काय झालं रे, यंदा पोर बहुतेक मुंबईत, त्याच्यामुळे हंडी लहानशी बांधतात. म्हणजे 2-3 4 एकराची हंडी बांधली. मुलं आहेत, हा, ती आपली वरती चढतात. आपलं दरवर्षीचा जो उत्सव, जी परंपरा चालत दिलेली आहे, परंपरा चालत आलेली आहे, की आम्ही आपल्या पूर्वजांची परंपरा चालवतो आहे. धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. हे बघा, आता आज दहीकालो हंडी उत्सव. आणि हे बघा, इकडे पोरगे आता जमाजम होतं. हे बघा, रवींद्र तांबे यांच्या घरी आता बसले तिकडे. हे बघा, काय त्यांचं अरेंजमेंट हा काय समजत नाही. हे बघा, रशी दही काल्यासाठी, ही रशी दहीहंडी बांधण्यासाठी. ही बघा रशी दीपक कदम यांची आता देवळा. हंडी बांधणारे आता इकडे फिरतातच. आता मी तिकडे मंदिराकडे चाललेलो आहे आणि तुमका आता हंडी दाखवणार आहे कशी बांधतात ती. हे बघा, इकडचा परिसरही दाखवते तुमका. आता पुढे पुढे चाललोय मी रस्त्याने. हे बघा भात शेती बघा इकडची आता.
तिकडे भेंडे बघा किती भरपूर आहेत ते. आता इकडे शंकराच्या मंदिरात चाललोय मी. इकडे कोकणातला निसर्ग पण बघा तुम्ही. आता रस्त्यान काय हिरवळ आता एकदम. आता सोपडे चाललोय मी तिकडे मंदिराच्या दिशेने. आणि हे बघा, हे आमचं संतोष नवलू बुवा, ते मुंबईत असतात. त्यांची 2 घरं तिकडे वाडीत एका आणि इकडे स्पेशल घर बांधलेलंच आहे. हे बघा, त्या इकडे एक घर आहे त्यांचा. बाजू कशी माडबीड होत मस्तपैकी अशी बगीचा माडाची केलेली था. आणि बघा शोकेची झाडं पण 2 होत. किती उंच गेलीत बघा. हे बघा, आता ते गणपतीत येतील मुंबईवरनं, तेव्हा तुमका दाखवणारच. हे बघा, हे त्यांचं असं घर आहे इकडे. आणि बघा इकडे तुळशी बिशी त्यांनी अंगणात लावूनच ठेवलेली आहेत. चिबूट तुळशी म्हणा काय म्हणा, कारण मुंबईत नाही आल्यावर खाऊ भेटतील हो. त्याच्यासाठी इकडे लावलेले त्याच्या भावाने नितीन नवलू यांनी. हे बघा, आता थोड्या दिवसात ते मुंबईकरी येणार आपल्या कोकणात गणपतीसाठी. आणि आता मी तिकडे मंदिराकडे चाललेलो आहे. जो आमचा रस्तो आहे इकडं तो. हे बघा, इकडे या वाडीक आम्ही इकडे शंकरवाडी म्हणून म्हणतो. हे बघा, इकडे घरं आहेत, बाजू घरं आहेत. आणि आता मी इकडे मंदिराकडे चाललेलो आहे. तुमका मंदिरातलो इकडचा पूर्ण भाग मी दाखवणार आहे. आता दहीहंडी कशी बांधली जातात तो पूर्ण व्हिडिओ मी तुमका आता दाखवणारच आहे. आता थोड्याच वेळात इकडे पोरगे येणार आणि दहीहंडी बांधणार. हे बघा, हे अंगण. हे बघा, इकडे अशी उंच अशी हंडी बांधली जातात. आता येतात पोरगे. हे बघा, आता तुमका मी इकडे शंकर पार्वतीचं मंदिर दाखवणार. दीपक अदम यांचा ह्या मंदिरा. आणि इकडे आता हंडी थोड्याच टायमात बांधली जाणार. नंतर मी तुमका पूर्ण हंडीचा व्हिडिओ दाखवणारच आहे. हे बघा, काही पुराणदानात इकडे पाटी पण लिहिलेली आहे बघा. खरी माहिती इकडे लिहिलेली आहे. तुम्ही येऊन इकडे वाचू शकता. आणि तुमका आता मी शंकर पार्वतीचं दर्शनही दाखवतोय. तुम्ही दर्शन घेऊ शकता. असे बघा, लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे सोयी उजेड दिसत नाही आहे. हे बघा, हो बघा नंदी. हे बघा शंकर पार्वती. दीपक अदम यांचं हे मंदिर आहे. स्वतः ते मालक आहेत. आता थोड्या टायमात तिची पूजा वगैरे करणार. हे बघा पार्वती. आता हंडी कशी बांधतात ही दाखवतोय मी तुमका आता या मंदिरातली. हंडी बांधित नाही ह्या बांधित नाही हे ऐकलं कसे टाकणार. त्यामुळे बाजूच टाकायचे. लांब नाही गंपे लांब नाही काढले.
व्हिडिओ कर रे. अरे इकडे ही पायपाचं तोंड होय बा पाय भय येता वेळ्या म्हणून उकळून आणा सावकार वड वड ए नको त्याचं तोंड आणा आता धरून इकडे आणा सोपा आता बघ कसा दिसता का. भारी वाटत. ताट बांधली ओढून खाली येता नाही. एक 5 गांधी मोड मस्त झाली रे. बरोबर आहे. वाटत जरा हे ढील वाटत ती हा बरोबर. आता काल 5 याच्या तिजारी तिकडे पाठी कर. ह्याच्या तिजारी पाठी वळवून बस रे बघ्या तो जरा असो कर. तो पाय असो टाकून ठेव. असो तिकडे वळ. हा चार तर मस्त पैकी पातळ हे जाऊ द्या मला मागाजीवर क्या ह्या काढून देतात नव्हता.
पाणी दे आई जवारांपुरी रेवर मारला डायरेक्ट डोळ्यात Balik kan?